आगळ्या जगात एकदा मी अवचित गेलो होतो. थांबलो जरासा आणि मी हरवून गेलो होतो. शरीर वयाने मोठी तरी मुलेच जणू ती होती. निर्मळ निष्पाप जीवांची ती दुनियाच आगळी होती. अविनाश बर्वे, अमेय पालक संघटना या संस्थेचा मी स्वयंसेवक आहे. स्वयंसेवक हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरतो. संस्था स्थापन झाल्यापासून जवळजवळ 100 जण आम्ही या ठिकाणी काम करतो. कुणीतरी 11 लोक एक व्यवस्थेचा भाग म्हणून ते विश्वस्त असतात. परंतु विश्वस्त असणं आणि नसणं हे काही या कार्याच्या दृष्टीने काही खूप महत्त्वाचं नाही आहे. ती एक कायदेशीर तरतूद आहे. आम्ही सगळे या संस्थेचे स्वतःला स्वयंसेवक म्हणवतो. मी संस्थापक म्हणून होतो, मी कार्यवाह म्हणून काम केलं. पण ही पालखी आता नवीन पिढीच्या खांद्यावर देऊन आता आम्ही त्या पालखीबरोबर चालतो आहोत. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही या संस्थेसाठी काम करीत राहू अशी आमच्या सगळ्यांच्या मनाची धारणा आहे. आईबाप ही खरी आमची ओळख आहे. ही पहिली ओळख आहे आणि आमची खरी ओळख आहे. सगळ्यांनी मिळून हे घरकुल उभं करण्यासाठी प्रयत्न. आता जमीन पाहिजे, इमारत पाहिजे, साधन सामग्री पाहिजे, म्हणजे पैसे पाहिजेत. मग आम्ही 30-35 जणांनी मिळून एक रिकरिंग ग्रुप मी सुरू केलं. ते मॅच्युअर झालं. त्याच्यामध्ये अजून भर घातली आणि मग जागेचा शोध सुरू. नुसतं एक इमारत आहे आणि जेवढी मुलं आहेत तेवढ्या कॉट्स आहेत असं नव्हतं. असं चालणार नव्हतं. झोपायला ती मुलं फक्त रात्री जाणार, म्हणजे दिवसभर त्यांना वावरायला, खेळायला, बागडायला, मनोरंजन करायला, हवं तर अभ्यास करायला जागा पाहिजे भरपूर. म्हणजे अर्धा एक एकर तरी जागा हवी. सुदैवाने डोंबिवलीपासून केवळ 7-8 किलोमीटर अंतरावर खोणी या गावामध्ये आम्हाला ही जमीन विकत मिळाली. आणि 1.25 एकरामध्ये 1991-92ला ही जमीन खरेदी झाली. 92-93ला ते सगळं त्याच्यावर काम सुरू झालं. 94ला बांधकाम सुरू झालं आणि 95 अखेर एक छोटी वास्तू उभी राहिली. घरकुलाची दिनचर्या या मुलांभोवती फिरते. असं मूल घरामध्ये सहसा एका कोपऱ्यात असतं, पण घरकुलमध्ये हेच मूल केंद्रस्थानी असतं. मी स्मिता फाटक संस्थेमध्ये 7-8 वर्षे मी येते. असं सहज मी स्वतः शिक्षिका आहे आणि रिटायर्ड लाईफनंतर एक काहीतरी छान आपण काम करावं, नुसतं कुठेतरी गप्पा मारून टी व्ही म्हणून मी इथे जास्तीत जास्त जेवढा माझा वेळ देता येईल तेवढा इथे देत असते. आणि स्वतःला मला गाण्याची वगैरे आवड असल्यामुळे किंवा असं मॅनेज एखादी गोष्ट करणं आवडतं. त्याच्यामुळे मग स्वयंपाकघरातल्या ज्या काही सगळ्या याला वस्तू लागतात स्वयंपाकाला, त्या कोणी दिलेल्या असतील त्याचं मॅनेज करणं. मग त्याच्यात काय औषध टाकून ठेवलं, मग आणखी कुठल्या महिन्यात पुढल्या काय आणायला हवं याच्या यादी चेक करणं, सगळं स्वयंपाकघराची व्यवस्था. आणि मुलांना जास्तीत जास्त रिझवणं, त्यांना आनंदी ठेवणं, की त्यांचे कार्यक्रम बसवते मी. दरवर्षी होळीने त्यांचा एक नाच वगैरे बसवते मी आणि काही क्राफ्टच्या वगैरे वस्तू तयार करून देते त्यांच्याकडून. आणि ती खूप हॅपी असतात. म्हणजे मी दिवसभर जरी बसले ना तरी ज्यांना काही येत नाही ती पण शांत बसतात आणि येतं ती मदत करतात. असं ते त्यांना हॅपी बघून मला स्वतःला खूप आनंद होतो म्हणजे त्याचा.
ज्याप्रमाणे आमच्या संस्थेचं नाव आहे घरकुल, तर ती घरीच आलेली आहे असं आम्हाला वाटायला लागलं आणि अजून वाटतं आहे. ती घरामध्येच राहते आहे. वास्तविक पाहता ती इथे आल्यानंतर आमच्या घरी यायला तयार नाही. माझं घर हेच आहे आणि मी इथेच राहणार, कारण की ती इथे फारच कम्फर्टेबल आहे. 10 साल हो गया, अभी 11 साल हो गया है. वो खुश है यहाँ एंड हम भी खुश हैं, क्योंकि वो यहाँ आने के बाद बहुत इम्प्रूव हो गया है. पहला जो सिर पे मारता था, हाथ से मारता था, वो सब अभी कम हो गया है. यहाँ का माहौल भी उसे बहुत अच्छा लगता है और बहुत जगह है उसे अच्छा लगता है. या संस्थेचा हा जो ही जी वाटचाल आहे त्याचं मर्म काय आहे, तर खरं सांगायचं म्हणजे लोकांच्या सद्भावना आम्ही मिळवू शकतो. खरं सांगायचं म्हणजे लोकांचा विश्वास आम्ही मिळवू शकतो की या संस्थेला जर आपण देणगी दिली तर त्याचा प्रत्येक रुपया याच कार्यासाठी वापरला जाईल. सामान्यतः संस्था चालवणारे देणग्यांसाठी दारोदार जातील, कुठे प्रयत्न करतील. आम्ही मात्र एक असं वेगळ्या प्रकारचा संकेत बाळगला की आम्ही कोणीही पावती पुस्तक घेऊन कोणाकडे गेलो नाही. फक्त हितचिंतकांच्या मदतीनं घरकुलची ही वाटचाल सुरू आहे. जो जो येतो घरकुलात या, पुन्हा पुन्हा तो येतो. या जीवांशी नाते मैत्रीचे सहजच जोडून जातो.